भाषेची परिस्थिती काय आहे हे आम्ही तुम्हाला या छोट्याशा नाटकामधून दाखवणार आहोत. मी मराठी भाषा. आज तुम्ही सगळेजण माझे गुणगान गात आहात. कोणी माझा वाढदिवस साजरा करतोय, तर कुणी केक कापत आहे, तर कुणी माझ्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, हे सर्व पाहून मला छान वाटले. पण काय? पण हा सर्व मला देखावा वाटतोय. देखावा का वाटतोय? हे सर्व जर तुझे गुणगानच तर गात आहेत. अरे बाळांनो, तेच तर मला म्हणायचे. माझे गुणगान गाऊ नका रे, मला ते आवडणार नाही. गुणगान गायचे नाही मग काय करायचे? अगं तू तर आमची आई ना, तुला माय म्हणतो आम्ही. माय मराठी मानतो तुला. अरे फक्त आई म्हणून आई होत नसते रे, त्यासाठी आईची काळजी पण घ्यावी लागते. ती कशी? जशी पु ल देशपांडेंनी कुसुमाग्रजांनी घेतली तशी. म्हणजे कळलं नाही आम्हाला. त्या सर्व माझ्या लेकरांनी मला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले होते. तेव्हा मी वैभवत होते. मला अभिमान आहे त्या माझ्या सुपुत्रांचा. माझ्यामुळे ते नव्हे तर त्यांच्यामुळे मी ओळखली जायची. कळलं मला. म्हणजे जसे पु ल देशपांडे, खांडेकर, शिरवाडकर यांनी जसे मराठीत लेखन केले व जगभर पसरवले व अनेकांची डोके सुपीक केली, आम्ही काही करणे अपेक्षित आहे असेच म्हणायचे आहे ना तुला? हो, पण तुम्ही मराठी शाळेत शिकता यातच मला सार्थ अभिमान आहे. तुमच्यामुळे तर आज मी तग धरून आहे. काळजी करू नकोस. तुझ्या काही लेकरांना थोडी मरगळ जरी असली तरी ते आता हळूहळू जागे होत आहे. आता सरकार सुद्धा जागा झाला आहे. अभिजित भाषेचा दर्जा तुला मिळाला आहे. तुला सोडून इंग्रजी शाळेत गेलेले काही लेकरं पण मराठी शाळेत परत यायला लागली आहेत. तुला सोडून गेले त्यांची तू का काळजी करत आहेस? अरे असं बोलू नका. ती माझीच लेकरं आहे. फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते. त्यांच्या कुपोषणाची, बौद्धिक कुपोषणाची. ते कसं? अरे आईच्या दुधात जो सकसपणा असतो तो वाघिणीच्या दुधात कसा असेल? बरीच मुलं अर्ध्यात शिक्षण सोडतात. बऱ्याच जणांना वर्गात काय चालू आहे कळेना पण घरच्यांनी पाठवल्यामुळे ती बिचारी लेकरं वर्गात बसत आहे. हे बौद्धिक कुपोषण नव्हे का? म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यांना मराठी शाळेतच टाका. तुला सोडून लांब साता समुद्र गेलेली तुझी लेकरं तुला विसरली नाहीत बरं का? तिकडे अमेरिका, लंडन सारख्या इंग्रजी मावशींच्या देशात मराठी भाषकांची संघटना उभारली आहे त्यांनी. आणि हो, तेथील अमेरिकेतली नाटकरूंमधून तुझ्या लेकरांनी शाळेत जावाची मराठी शाळा चालू केली आहे. तेथील पुढील पिढीला गोरा थंडीत छाव्या मायेची ऊब दिली आहे. आणि हो बरं आई, काही शारलट शाळा चालू करणारे एक काही मराठी शाळेतच शिकली आहेत. अरे वा, हे ऐकून माझे काय तृप्त झाले. माझा आशीर्वाद आहे त्या माझ्या लेकरांना आणि नातवंडांना. फक्त ती एकाच गोष्टीच आहे. हे महाराष्ट्रात का होत नाही? अरे कोणत्याही आईच्या समाधान तिच्या लेकराच्या समाधानातच असते. फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की मी सर्वांना नकोशी झाली आहे. काही जणांना मी हवी आहे कारण त्यांच्या पोटात माझ्यावर अवलंबून आहे, नाहीतर त्यांनाही मी नकोशी झाली आहे. गरिबांना मी हवी आहे कारण त्यांना इंग्रजी शाळा परवडत नाहीये. चित्रपट सृष्टीला मी हवी आहे कारण त्यांना मराठी प्रेक्षक हवा आहे. याला काही जण अपवाद म्हणतील पण हे कटू सत्य आहे. यातून मला महिला वर्ग आणि विचारवंतच वाचू शकतील अशी आशा आहे. पण मी एक नक्की सांगते, वाघिणीचे दूध पिऊन किती गुरगुरायला लागला तरी गोठ्यातल्या गायीचे दूध सकस असते. तुम्ही मात्र मला विसरू नका. कारण भाषेतही वा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मध्ये इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा उदे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका.